मंगळसूत्र जोडवे काढण्याचे शासनाचे आदेश आहेत का? नाही आहेत. मंगळसूत्र व्हिडिओ काढायला सांगितलं ना परीक्षार्थ्यांना? मंगळसूत्र वगैरे काढत नाही, डायरेक्ट महत्वाची पैसे. बघा अशा पद्धतीने अन्याय केला जातोय. आणि भारतात परीक्षा आहे का काय आहे? या ठिकाणी महिलांना घाणेरडी वागणूक केल्या जाते. कानातले व्हिडिओ काढून महिलांचं सील करण्याचा प्रयत्न केला जातोय. अत्यंत घाणेरडी वागणूक आहे आणि याचा निषेध करून अशा प्रकारे घाणेरड्या प्रकारे कृपया करून इथे गोंधळ करू नका. कृपया करून इथे गोंधळ करू नका. राज्यभरात आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटी होत आहे. मात्र परीक्षा देण्यासाठी जाताना परीक्षार्थींना वेगळीच परीक्षा द्यावी लागते. मॅडम तुमच्या साहेबाला बोला बरं. त्यांना बोला बरं असं कोणता नियम हो मान्य लेखी दाखवा तुम्ही. लेखी दाखवा. लेखी दाखवा तुम्ही. लेखी लेखी दाखवा तुम्ही. लेखी दाखवा. हे कोणत्या नियमात लेखी दाखवा. कोणती पद्धती लेखी दाखवा. अहो प्लीज आम्ही पण बोलतो. मॅडम प्लीज लेखी दाखवा. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना महिलांना त्यांचे सौभाग्य लेणं अर्थात मंगळसूत्र काढून टाकण्यास सांगण्यात आलं. ही समस्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर जाणवली. रविवारी सकाळी 9:30 ते 12:30 या वेळेत राज्यभरात सीटीईटी परीक्षा घेण्यात आली. सकाळी 7:30 वाजता रिपोर्टिंग टाइम देण्यात आला होता. परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना परीक्षार्थींची कसून तपासणी करण्यात आली. मोबाईल, डिजिटल वॉच, धातूच्या कुठल्याही वस्तू, बेल हे परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच काढून ठेवण्याचा अजब आदेश देण्यात आला. आता इथे काही कोण नाही. इथे कोण सांभाळेल? मॅडम बोला तुम्ही. एक मिनिट मॅडम यांचं बघ. ज्यांना तुम्हाला सांगितलं त्याला बोलवा ना इकडे खाली. ज्यांना तुम्हाला सांगितलं असं करा त्यांना बोलवा. रस्ता सोडावा. महिलांना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र, कानातील नाकातील दागिने प्रवेशद्वाराबाहेरच काढून ठेवण्यास सांगण्यात आले. यामुळे महिला परीक्षार्थींची मोठी तारांबळ उडाली. ज्या महिला बाहेर गावाहून परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या त्यांच्यासोबत कोणीही नातेवाईक नव्हते. अशा महिलांना तर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही महिलांसोबत नातेवाईक असल्यानं त्यांनी दागिने नातेवाईकांकडे दिले. मात्र अनेक जणींच्या सोबत कोणी नसल्यानं त्यांच्यासमोर परीक्षा द्यावी की दागिने सांभाळावे असा प्रश्न निर्माण झाला. इथं जे आहे एक टीचरांची जी टीची शाळा चालू आहे, एक्झामिनेशन आहे. तिथं जे महिला वगैरे बाहेरून आलेले आहेत, बाहेर गावून, त्यांचे मंगळसूत्र, त्यांच्या पायातले जोडवे, त्यांच्या कानातले सगळे काढून बाहेर ठेवायला सांगताय. असा कुठंच नाहीये. शिक्षकांवर हा अन्याय आहे. सरकार कुठं झुकलेला आहे का आपला? परीक्षेपूर्वी महिलांचे दागिने काढण्यास सांगणाऱ्या परीक्षा केंद्रांवर आणि तेथील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होती. संभाजीनगरात ज्या टीईटीच्या परीक्षा चालू आहे, ह्या टीईटीच्या परीक्षामध्ये ज्या अटी शर्ती दागदागिने, मोबाईल मी समजू शकतो, परंतु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रसुद्धा उतरवायला लावलेलं आहे. मला असं वाटतं मंगळसूत्र हे दागिना आहेच तो, पण तो काही शोचा दागिना नाही, तर सौभाग्याचं प्रतीक आहे. हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतात महाराष्ट्रात आहे, देशामध्ये, आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारच्या परीक्षा केंद्रावर धाकदपटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना, माता भगिनींना केलेले. मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय. आणि हे सरकार हिंदुत्ववादी म्हणत असताना मंगळसूत्र, चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेलं. याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, संबंधितावर कारवाई करावी. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्हला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.